तर भैय्या आता मराठी चित्रपट सृष्टी आता सगळे जे चालले आता चांगले चित्रपट चाललेत. देऊळबंद 2 चांगला चाललाय किंवा गवाडकुंड असेल किंवा बरेच सिनेमे चांगले झालेत. तर आजच्या घडीला मराठी चित्रपट सृष्टीसमोर सर्वात मोठी आव्हानं कोणती आहेत नक्की? हे चित्रपट बनवणे, चालणे किंवा इतर गोष्टी काही? नाही चित्रपट बनवण्याबद्दल काही आव्हानं तशी नाही आहेत. आजकाल आपले फार टेक्निकली चांगले आपले तंत्रज्ञ आहेत सगळे. टेक्निकली भाग चांगला आहे. नवीन-नवीन येणारे डिरेक्टर्स हं, हं. फार हुशार आहेत. नवीन त्यांना कल्पना हां, घेऊन हां. येतात. सगळ्या नवीन तंत्रज्ञानाची त्यांना माहिती आहे संपूर्ण. हं, हं, हं. सगळ्यात प्रॉब्लेम असा आहे, की चित्रपट बनवला जातो, परंतु त्याचं वितरण हा फार बरोबर. मोठी समस्या आहे असं मला वाटतं आणि वितरणाबाबत मी सुद्धा पहिल्यापासून विचार करतो, की यात काय करता येईल? हं, हं. कारण वितरण असं आहे, की ठराविक काही सिनेमे चालतात. बरोबर. परंतु असंख्य सिनेमे हे नाही चालत. त्याचं कारण काय? तर त्याला प्रामुख्याने ज्या प्रकारे आता देवबंद 2च्या टीमने म्हणजे हं. प्रवीणजी आणि त्यांच्या टीमनी प्रमोशन हो. सातत्याने म्हणजे त्यांनी तो 1 वर्ष पुढचा प्लॅन तोच केला होता, की याच्या रिलीजसाठी फिरायचं. बरोबर. त्याचं हेच दिसतंय. एक तर नक्कीच महत्त्वाचं आहे, की फिल्म चांगली असणं गरजेचं आहे. बरोबर. आपण अजून सुद्धा सांगतो, मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट होतो 2 टर्म. तर संपूर्ण भारतभर फिरत असताना लक्षात यायचं, की मराठी कंटेंटला किंवा मराठी ज्या लेखकांबद्दल फार मोठं बाहेर अपेक्षा आहे आणि कौतुक आहे. हं, हं. परंतु आपण एखादी फिल्म बनवताना, हे करताना त्या लेखकाला किती वेळ देतो? हो, हो. त्याला बनवण्यासाठी म्हणजे स्क्रिप्टवर किती काम करतो? हे फार महत्त्वाचं असं मला वाटतं. बऱ्याच वेळा तिकडे दुर्लक्ष होतं. हं, हं, हं. तर माझं असं म्हणणं आहे, की स्क्रिप्ट हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळं लेखकाला तुम्ही पूर्ण वेळ द्या. चांगली स्क्रिप्ट तयार झाली, चांगले स्क्रीन प्ले, डायलॉग तयार झाले, ते तिथं कोण कलाकार आहे, बरं. याची काही गरज पडत नाही. हं, हं. आपण जसं म्हणतो ना, की आमचा जाऊ तिथं खाऊमध्ये उद्या कुणी कलाकार असता. हं, हं. स्क्रिप्टच एवढी भारी होती, की हो. कुणीही तिथे चालवायचं. तो स्क्रिप्टला फार महत्त्व आहे. ती करणं गरजेचं आहे. एक चांगली निर्मिती झालेली तर लोक येतायत. बरोबर. हे आता आपण देऊळबंद 2 वरनं पाहिलं, नक्की. की मराठी प्रेक्षक नाही असं आपण म्हणू शकत नाही. हं, हं. पिक्चरला येतात. मग आपल्या पिक्चरला काय येत नाही, तर आपण एकतर त्यांच्यावर पोहोचत नाही. बरोबर. बराच पिक्चर कधी आले, कधी गेले ते कळत नाही. प्रत्येक प्रोड्युसर हा त्याच्या रिलीजसाठी काही बजेट ठेवत नाही. जसं माझं म्हणणं आहे, की मेकिंगसाठी तुमचं बजेट असतं, तर तुमचं एक रिलीजसाठी प्रॉपर बजेट असणं गरजेचं आहे. आजकाल प्रमोशनशिवाय लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय बरोबर. ते येणार नाही. येणार नाही. तर हं. ते करणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्वांसाठी आपण नेहमी ओरडतो, की नाही हिंदीचा अन्याय, हिंदी मोठा रिलीज झाला. हं, हं. आता देऊळबंद 2च्या पुढे कुणी आलं तरी काही टिकणार नाही ना. नाही, नाही. तुमच्यात तेवढं दम असेल किंवा हे असेल. विषय चांगला असेल आणि हां, हां, प्रेझेंटेशन हां. तगडं आहे तर त्याचं. ते असणं गरजेचं हं. आहे आणि पूर्वी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मराठीचं ते पूर्वी 40-50 चित्रपट व्हायचे त्यावेळेचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हो. आता 150-200 फिल्म बनतायत. जो 120 पेक्षा जास्त सेन्सॉर होत आहेत. तर हं, अशा हं. वेळेस हे पुरत नाहीये. बरं. साहजिकच आहे. त्यामुळे प्रामुख्याने शासनाच्या पण आम्ही मागे आहे, की इन्फ्रास्ट्रक्चर वाढत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे थिएटर. पण हो. पूर्वी मराठी पिक्चर चालायचा जो ग्रामीणमध्ये आहे, जो हं. मराठीचा खरा प्रेक्षक आहे. सिंगल तिथं मराठी स्क्रीनमध्ये. पिक्चर पोहोचतच नाही. सिंगल स्क्रीन 99% बंद आहेत सिंगल स्क्रीन बरोबर. थिएटर. तर तो पिक्चर पोहोचत नाही. त्यामुळे तो वर्ग नाही. जो शहरामधला प्रेक्षक आहे, त्याला त्या तिकिटामध्ये हिंदी फिल्म बघायला मिळते. हो, हो, हो. त्यामुळे मराठीची सर्वात मोठी दुश्मन कोणी असेल तर हिंदी चित्रपटसृष्टी. हं, ही हं. मराठीची कॉम्पिटिटर आहे मोठी. बरं. कारण मराठी हिंदीमध्ये फार फरक नाही. त्यामुळं मराठी प्रेक्षक तिकडे जातो. तसं साऊथमध्ये वगैरे हिंदी नाहीत पाहिले जातात. हां. त्यामुळे रिजनल लँग्वेजला ते महत्त्व महत्त्व देतात स्वतःच्या भाषेला. बरोबर पण आहे. मराठीचा तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपल्याला स्वमालकीची स्वतःची थिएटर्स तयार झाल्याशिवाय, ग्रामीण भागात हा मराठी पिक्चर पोहोचल्याशिवाय प्रत्येक निर्माता यातून काही ते प्रॉफिट कमवेल असं बरोबर. मला वाटतं. त्यामुळे तो तो मोठा सातत्य प्रॉब्लेम ठेवेल हां. नेहमी कामात असेल.